मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत दुर्गा पुराणातील अध्याय। तर मित्रांनो, तुमच्या काही कमेंट्स आलेले होते की ताई दुर्गा पुराण टाका। मग नंतर मी 2 व्हिडिओंना देवी पुराण असं सुद्धा नाव दिलेले आहे। मग तुमच्या कमेंट्स आल्या की देवी पुराण आहे की दुर्गा पुराण आहे, 12वा अध्याय 13वा अध्याय आला नाही। तर मित्रांनो, हे दुर्गा पुराण आहे। तर आता आपण या दुर्गा पुराणाचे श्रवण करणार आहोत। जो कोणी दुर्गा मातेची सेवा अर्चना करतो त्याच्यावर माता जगदंबा प्रसन्न जर झाली तर ती काय देऊन देईल याचा विचारच नाही करू शकत। क्षणात काय होऊन जाईल मनुष्य याचा मी सांगू नाही शकत, कारण की देवांचे देव महादेव आणि त्यांची पत्नी उमापती, जे उमा आहे गौरीनाथ आहे, गौरीजीचे नाव आहे। तर जर आपण तिची सेवा अर्चना एवढे दुर्गा पुराण ऐकतोय वाचतोय तर आपल्याला दुर्गा मातेचा आशीर्वाद कायम स्वरूपी आणि जन्मोजन्मी लाभेल यात शंका बिलकुल पण नाही आहे। तर आता आपण या दुर्गा पुराणाचं श्रवण करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट्स करा। तर मी इकडे हे माझं पार्लर रूमला आली आहे। तर आता कस्टमर नाही आहेत, तर त्यामुळे मी इथेच दुर्गा पुराण हे वाचत आहे। तर कारण घरी पण गेली तर घरी अजून कामांमुळे मग राहून जाईल, मग तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाही। त्यामुळे मग मी इथेच माझ्या पार्लर रूममध्येच हे दुर्गा पुराण श्रवण करून दाखवते तुम्हाला। तर ब्रायडल वगैरे मेहंदी, माझ्या शहापूरच्या बायका पण हा व्हिडिओ ऐकत आहोत। मेहंदी पार्लर फेशियलमध्ये क्वालिटी ठेवली आहे हे तर शहापूरच्या सर्व बायकांना माहिती आहे। तर सर्व काही मला हे छंद आहे की पार्लर पण चालवायचं। जॉईंट फॅमिलीला आहे, घरात 10 मेंबर आहे आम्ही, दिराणीचा मुलगा मुलगी, माझी मुलगी BDS करत आहे, ती भोपाळला आहे, मुलगा B फार्मसी करत आहे। तर आणि हे माझा म्हणजे फायनान्शियल वगैरे संपूर्ण चांगलं आहे, पण मला हे आवड आहे म्हणून पण मी हे संपूर्ण करते। तर आता आपण या दुर्गा पुराणाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा। श्री गणेशाय नमो नमः। दुर्गा पुराण हिमालयाच्या मेनीशी विवाह। श्री गणेशाय नमः। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, पितामह, देवी सतीने पित्याच्या यज्ञात देहत्याग केला, त्यानंतर ती हिमालयाची कन्या कशी झाली, तिने उग्र तपश्चर्या करून शंकरांना कसे प्राप्त करून घेतले याविषयी सविस्तर सांगण्याची कृपा करा। ब्रह्मदेव म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, मी तुला ही परम दिव्य कथा सांगतो। पूर्वी सती शंकराबरोबर हिमालयावर क्रीडा करीत होती। त्या समयी हिमालयाची पत्नी मेना तिला आपली मुलगी मानून तिचे कोड कौतुक करत असे। दक्षावर रागावून सतीने त्यांच्या यज्ञस्थानी देह त्याग केला। तेव्हा मेना शिवलोकातील देवींची उत्कटतेने आराधना करीत होती। देहत्याग करताना सतीने यानंतर आपण हिमालयाची कन्या म्हणून जन्म घ्यायचा ही इच्छा मनात धरली होती, म्हणून ती मेनेची कन्या झाली। तिचे पार्वती असे नामकरण करण्यात आले। नारदा, तुझ्या उपदेशावरून तिने दुःसह्य तपश्चर्या केली, शिवजींनाच पती म्हणून प्राप्त करून घेतले। नारद म्हणाले, हे विदे, ज्या अर्थी सतीने मेनेच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतला त्या अर्थी ती मोठी पतिव्रता आणि श्रेष्ठ स्त्री असली पाहिजे। मला तिची उत्पत्ती, तिचा विवाह, तिचे सर्व चरित्र सांगा। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, पार्वतीच्या मातेचे चरित्र अतिशय पवित्र आणि भक्तिवर्धक आहे, ते ऐका। उत्तरेस हिमालय नावाचा एक विशाल पर्वत आहे। तो पर्वताचा राजा असून देवस्वरूप, महातेजस्वी आणि स्वार्थाने समृद्धी आहे। त्याची स्थावर आणि जंगम अशी 2 स्वरूपे आहेत। ती त्याच्या स्थानावर स्वरूपाचे थोडक्यात वर्णन करतो। तो पूर्वीला आणि पश्चिमेला दोन्ही बाजूंनी समुद्राला जाऊन भिडला आहे। उत्तरेकडील जमिनीची सीमा म्हणून तो मानदंडासारखा उभा आहे। तो रमणीय पर्वत नाना प्रकारच्या रत्नांचे आगर आहे। त्याचा संपूर्ण परिसर विविध वृक्षांनी व्याप्त आहे। अनेक शिखरामुळे तो फारच शोभून दिसतो। त्यावर असंख्य पशुपक्षी निर्भयतेने निवास करतात। हिमाचे विशाल भांडार असल्यामुळे तो अतिशय शीतल आहे। तेथे देवात ऋषी मुनी सिद्ध राहतात। तो पर्वत अतिशय पवित्र असून भगवान शंकरांना सर्वात प्रिय आहे। त्यावर अनेकाच्या तपश्चर्याचे सफल झालेल्या आहेत। हिमालय अनेक धातूंच्या खानांनी संपन्न आहे, सर्वांग सुंदर आणि रमणीय आहे।
तो दिव्य आणि शुभ आहे, महात्म्यांनीही पावन करणारा आहे. तो अनेक आश्चर्यांनी युक्त असून भगवान विष्णूंचा अविकृत अंश आहे. तो शैलराज विकाररहित सत्पुरुषांना सर्वाधिक प्रिय आहे. एके समयी आपले कुळ वाढावे, धर्मवृद्धी व्हावी, तसेच देवतांचे आणि पितरांचे हित व्हावे या उद्देशाने हिमालयाने विवाह करण्याचे ठरवले. तेव्हा आपल्या स्वार्थाचा विचार करून सर्व देव दिव्य पितरांकडे गेले व म्हणाले, हे पितरांनो, तुम्ही प्रसन्न चित्तेने आमचे म्हणणे ऐका. देवकार्य सिद्धीत जावीत आणि तुमचेही हिमालयाला द्या. तुमचेही अभिष्ट व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची मेना नावाची जी मंगलकारी कन्या आहे ती पर्वतराज हिमालयाला द्या. त्यामुळे तुम्हाला लाभ होईल आणि आम्हाला पदोपदी जे दुःख सोसावे लागत आहे त्याचेही निवारण होईल. पितरांनी देवांचे म्हणणे मान्य केले आणि आपल्या कन्येला पूर्वी मिळालेल्या शापाचे स्मरण करून त्या विवाहाला संमती दिली. त्यांनी प्रसन्नतेने सर्व तयारी केली. मेनेचे हिमालयाशी लग्न लावून दिले आणि ती विवाह उत्सवास विष्णू आदी सर्व देव आणि ऋषीमुनी उपस्थित होते. त्या मंगल प्रसंगी पितृगणांनी अनेक प्रकारची दाने दिली. निमंत्रिताचा थोर सत्कार केला. सर्वांनी पितरांची आणि हिमालयाची स्तुती केली. समारंभ आटोपल्यानंतर मंडळी शिवस्मरण करत आपापल्या स्थानी परतली. मेनेला घेऊन हिमालयही आपल्या घरी गेला. पितृकन्यांना सनत कुमारांचा शाप. श्री गणेशाय नमो नमः. नारद ब्रह्माजींना म्हणाले, विधाता, मला मेनेची उत्पत्ती कशी झाली ते सांगा. तिला पूर्वी शाप मिळाला होता असे तुम्ही म्हणालात, ती हकीकतही सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, दक्ष हा माझा पुत्र, त्याला 60 कन्या झाले. त्याने कश्यपादी मुनीशी त्यांचे विवाह करून दिले. त्यापैकी स्वदा नावाची जी कन्या होती ती पितरांना दिली. तिला मेना, धन्या व कलावतीत अशा 3 कन्या झाल्या. त्या पितरांच्या मानसकन्या होत्या. त्यांचा जन्म मातेच्या गर्भातून झालेला नव्हता. त्या निसंब असल्या तरी लोकव्यवहाराला अनुसरून स्वदेच्याच कन्या मानल्या जातात. त्या सौभाग्यशालिनी आणि धर्मानुगामी होत्या. त्या श्रेष्ठ योगिनी, महाज्ञानी, सर्वत्र संचार करणाऱ्या आणि जगाला वंदनीय होत्या. त्यांना लोकमाता म्हटले जाते. त्यांचे स्मरण व नामस्कीर्तन केल्याने मनुष्याला मनवंचित फलची प्राप्ती होते असे त्यांचे महात्म्य आहे. असे त्यांचे महात्म्य जो कोणी ऐकतो त्याला दीर्घकाळ आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. त्याला कधीही दरिद्रता येत नाही. जन्मोजन्मी त्याचे पुण्य हे अक्षय राहते. म्हणून या महात्म्याचे, या पितृकन्यांचे सनत कुमारांनी सांगितलेले हे अध्याय ऐकल्याने सुद्धा आपले सर्व पापाचे शालन होते. पर्वतच्या पर्वत कसलेही मोठी मोठी पाप असली तरी ती सुद्धा जळून जातात. एकदा त्या पितृकन्या श्वेतदीपात विष्णूचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी श्रीहरींना वंदन केले, त्यांची स्तुती केली आणि त्यांच्या आज्ञेने तेथे बसल्या. तेथे काही संत मंडळींही उपस्थित होत्या. योगायोगाने त्यांच्या समयी सनिकांती सिद्धगणाचे तेथे आगमन झाले. ते माझे मानसपुत्र असून सर्व लोकांना वंदनीय आहेत आणि त्यांनी श्रीहरींना वंदन केले आणि त्यांच्या सम्मुख बसले. सनकादिक मुनीश्वर आले तेव्हा तेथे आलेले असलेले सर्व जण आदरतेने उठून उभे राहिले. पण त्या तिथी बहिणी तशाच बसून राहिल्या होत्या. त्यांनी नमस्कार केला आणि विस्मित होऊन केवळ बघतच राहिल्या. ते पाहून सनकादिकांना राग आला. त्यांनी त्यांना शाप दिला, तुम्ही तिघही मूर्ख आहात. पितरांच्या कन्या असूनही तुम्हाला आचार विचार कळत नाही. आम्हाला पाहून तुम्ही उठून उभ्या राहिल्या नाहीत, नमस्कारही केला नाही. याबद्दल तुम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे. तुम्ही स्वर्गातून भूलोकी जाल आणि मानवांच्या स्त्रिया व्हाल. सनत कुमारांचा शाप ऐकून त्या तिघी जणी आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी मुनीश्वरांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि म्हणाल्या, हे विभो, आम्ही तुम्हाला नमस्कार केला नाही. हा आमचा मूर्खपणाच झाला. तुम्ही दयावान आहात, आम्हाला क्षमा करा, आमच्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आम्हाला शाप दिला हे योग्यच झाले, परंतु आम्हाला पुन्हा स्वर्ग प्राप्ती होईल असा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा सनत कुमार म्हणाले, हे पितृकन्यानो, मी तुमच्या शापापासून कसा उद्धार होईल ते उपाय तुम्हाला सांगतो. हिमालय पर्वत हा विष्णूचे अंशरूप असून हिमाचा आधार आहे. तुमच्यापैकी सर्वात मोठी मेना ही त्यांची पत्नी होईल. हिच्यापोटी पार्वती जन्माला येईल. दुसऱ्या कन्या धन्या ही जनकाची पत्नी होईल. तिच्या पोटी महालक्ष्मी सीतेच्या रूपाने जन्माला येईल. तिसरी कलावती ही द्वापार युगात वृषभान वैश्याची भार्या होईल आणि हिला राधेची मातेचा होण्याचा गौरव प्राप्त होईल. पार्वतीच्या वरदानाने मेनेला त्याच देहाने कैलास पद मिळाले आणि धैन्याला वैकुंठ पद मिळाले. कलावतीला राधेसहित जीवनमुक्त होऊन गोलोकी जाईल असे वर मिळाले. विपत्ती सोसल्याशिवाय कोणाचेही महत्व वाढत नाही.
चांगले कर्म करणाऱ्या लोकांना दुःख संपल्यावर दुर्लभ सुख मिळत असते, म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने चालावे. तुम्ही पितृकन्या स्वर्ग सुख भोगण्याच्या योग्यतेच्या आहात, पण तुम्हाला आमचा शाप भोगावा लागणार आहे. तुम्ही क्षमा याचना केल्यामुळे आम्ही त्यांचा प्रभाव काही प्रमाणात आवश्यक कमी करू. भूलोकी अवतरण झाल्यावर तुम्ही मनुष्याप्रमाणे व्यवहार कराल. विवाहानंतर पाडाल आणि विवाहानंतर तुम्हाला संतती होईल. तुमच्या कन्यांना सुयोग्य वर मिळतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्य रीतीने पार पडाल. त्यानंतर श्री विष्णूच्या दर्शनाने तुमचे कर्मक्षय होईल, तुमचे कल्याण होईल. मेनेची कन्या पार्वती ही दुस्तर तप करून शंकराची प्रिया होईल. धनेची कन्या सीता ही प्रभू रामचंद्राची पत्नी होईल आणि मग लोकचार्याचा आश्रय घेऊन त्याच्या समवेत राहील. कलावतीची कन्या राधा ही कृष्णाची सखी होईल. नारदा, अशा प्रकारच्या शापाच्या निमित्ताने पितृकन्यांना दुर्लभ वरदानाने देऊन सनतकुमार आपल्या बंधूसह अंतर्धान पावले. श्रीहरीच्या अनुज्ञा घेऊन त्या तिघी बहिणी आपापल्या घरी गेल्या. आता देवांकडून भगवती उमादेवीची स्तुती. नारददेव ब्रह्मदेवांना म्हणाले, आपण मला मेनूचा पूर्वजन्मांत वृत्तांत सांगितला, तिच्या विवाहाचा प्रसंगही कथन केलं. आता पुढे काय झाले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, विवाह झाल्यानंतर पर्वतराज हिमालय मेनेला घेऊन आपल्या घरी आला. तेव्हा त्रैलोक्यातील सर्वांनी आनंदाने मोठा उत्सव केला. हिमालयाने आपल्या आपद्ध बांधवांना सन्मानित केले. ब्राह्मणाचे पूजन करून त्याचे आशीर्वाद घेतले. मग तो पत्नीसह सुखाने कालक्रमणा करू लागला. काही दिवसांनी विष्णू आदी देवानी महात्मा मुनी यांची भेट घेतली. त्यांना पाहून हिमालयाला फार आनंद झाला. त्याने सर्वांना नमस्कार केला, त्यांना आदर सत्कार केला आणि मग विनयपूर्वक हात जोडून म्हणाले, आज तुमच्या आगमनाने माझा जन्म सफल झालाय. माझे तप सफल झाले, माझे ज्ञानही सफल झाले. मी धन्य झालो. माझी पत्नी, माझे कुळ, माझी भूमी सर्व धन्यता पावली. मी तुमचा सेवक आहे. तुम्ही ज्या हेतूने येथे आला आहात तो हेतू स्पष्ट करा. मी तुमची काय सेवा करू ते सांगा. त्यांचे बोलणे ऐकून देवांना आणि मुनींना फार प्रसन्न वाटले. ते म्हणाले, हे महाप्राज्ञ हिमालया, आम्ही येथे कोणत्या उद्देशाने आलो आहोत हे ते ऐका. पूर्वी जगदंबा उमा ही दक्ष कन्या सतीच्या रूपाने प्रकट झाली होती. रुद्रदेवाची पत्नी होऊन तिने प्रदीर्घ काळ भूतलावर क्रीडा केली आणि नंतर पित्याने अपमान केल्यामुळे तिने देहत्याग केला आणि आपल्या पदाला गेली. ही कथा तुला आणि सर्व लोकांना माहीत आहे. ही जगदंबा पुन्हा एकदा धरणीवर अवतीर्ण होऊन शिवजीची अर्धांगिनी होऊ इच्छित आहे. तसे झाले तर देवतांचा मोठा लाभ होणार आहे. ती तुझ्या पत्नीच्या उदरी जन्म घेणार आहे. ती उपवर झाली की शंकरांना दे, म्हणजे त्यांना वश असणाऱ्या सर्व देवता तुलाही वश होतील. हे ऐकून हिमालयाला फार आनंद झाला. जगदंबा माझी कन्या होणार आहे. केवढे हे सौभाग्य असून त्याने मेनेला बोलवले. ही शुभ वार्ता तिला सांगितली. मग ते सर्वजण जगदंबेला शरण गेले आणि मग एका पवित्र स्थानी स्थित होऊन श्रद्धापूर्वक तिची स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे शिवलोक निवासिनी, हे सदाशिव प्रिये, हे दुर्गे, हे जगदंबे, हे अंबे, तुला नमस्कार असो. तू परम कल्याणकारी आहेस, पावन आहेस, शांत स्वरूप आहे, आदिशक्ती जगदंबा ज्ञानमयी तू आहेस. या विश्वाला अंतर्बाही व्यापून आहेस. अव्यक्त प्रकृती महत्व ही सर्व तुझीच रूपे आहेत. आम्ही तुला वारंवार नमस्कार करतो. तू शुभकारक आहे, विशुद्ध आहे, स्थूल आहे, सूक्ष्म आहे. तू सर्वांचा परम आश्रय आहे. अंतविद्या सुविद्येने नेहमी प्रसन्न राहणाऱ्या हे महादेवी, आम्ही तुला नमस्कार करतो. तू श्रद्धा आहे, तू धूती आहे, तू कांती आहे, तू विश्वास आहे, तू सर्वगोचर आहे आणि तू सर्व प्राणी मात्रांना प्रसन्न करून देणारी आहे. प्रसन्न राहणारे हे महादेवी, आम्ही तुला नमस्कार करतो. हे तू श्रद्धा आहे, धृती आहे, सर्व गोचर आहेस. तू सूर्याची तेजस्वी किरणे आहे. तू प्रपंचाला प्रकाशित करणारी आहे. तू ब्रह्मापासून तृणांपासून सर्व जगाचे पालन करते. तू सनातन आहे. तूच आदी देवाला आम्ही नमस्कार करतो. तू वेदमाता गायत्री आहे, सावित्री, गोलोकी, राधिका, सरस्वती, लक्ष्मी, छाया, कांती, तृष्णा, धर्मस्वरूप आहे. सर्व साक्षी सर्वेश्वरी आहे. तू सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती, मती, शक्ती, शुद्धा, तुषा, कांती, निद्रा, जागृती आदी रूपांनी स्थित आहेस. आम्ही तुला नमस्कार करतो. तू सर्वांना आनंद देणारी आहे. तू पुण्यवताच्या घरी लक्ष्मी रूपाने स्थित राहणारी आहे. दुर्जनांच्या घरी अलक्ष्मी
रूपाने राहते, तू जगाची उत्पत्ती स्थिती लय करते आहे, तू पंचतत्वाचे सार स्वरूप आहेस, तू नीती ज्ञाती नीतीची आहे, तू सर्व देव समूहाची शक्ती आहेस, तू प्राण्यांचे नाक कान नेत्र मुख भुजा वक्षस्थल आणि हृदय यात धृती रूपाने राहते, त्यांचे सुख वाढवते, जे तुझे हे अध्याय श्रवण करतात तू त्यांना सर्व सुखे प्राप्त करते, त्यांचे पापाचे नाश करते आणि त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करून तू त्यांचे सर्व मन जाणून घेतेस, तू त्यांच्यामध्ये निद्रा रूपाने प्रवृत्त होऊन त्यांना आराम देतेस। हे देवी, जगाचे कल्याण व्हावे, याचे चांगल्या प्रकारे पालन व्हावे, यासाठी आमच्यावर प्रसन्न हो। अशा प्रकारे हिमालयासह सर्व देवांनी महेश्वरी उमादेवीची वारंवार स्तुती केली व तिच्या दर्शनाची उत्कष्टा करून इच्छा धरून तेथे उभे राहिले। तर अशी ही देवीची स्तुती केली, देवांकडून सर्व देवांनी भगवती उमादेवीची मित्रांनो स्तुती केली। तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। दुर्गा अष्टमी, प्रदोष, शिवरात्री, दुर्गाष्टमीला खिरीचा प्रसाद दुर्गा मातेला नक्की बनवायचा। 9 भवान्यांना कन्यांना जर तुम्हाला शक्य असेल दुर्गा अष्टमीला, तर खीर तुम्ही त्यांना देऊ शकता, चुनरी देऊ शकता, नारळ देऊ शकता, श्रीफल देऊ शकता, त्यांना मेहंदीचा कोन, चिप्सचे पॉकेट, बिस्किट, काही पण। शुक्रवार म्हणा, दुर्गाष्टमी, शिवरात्री, प्रदोष हे दिवस अत्यंत चांगले असतात। अमावस्या, पौर्णिमा अशी जर आपण दुर्गा मातेची सेवा केली, निश्चित दुर्गा मातेच्या ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय उच्चे नमः या मंत्राचा जर आपण 108 वेळा सुद्धा जप केला, तरी सुद्धा मानवाला सर्व सिद्धी प्राप्ती होते आणि त्याच्या घरात धन धान्य यश कीर्ती मान सन्मान वाढतो। जे जिथे जातात तिथे त्यांना सर्वदूर कीर्ती पसरते आणि जे कोणी दुर्गा पुराण ऐकतात आणि त्यांचे मुख सुद्धा कोणी घरातल्यांनी पाहिले तरी सुद्धा त्याची पापे जळून भस्म होतात आणि त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। असे स्वतः दुर्गा माताने या दुर्गा पुराण मध्ये सांगितले। मी माझ्या मनाचं काहीच सांगत नाहीये। दुर्गा अष्टमीच्या दिवशी एक गुलाबाचं फूल, 2 कापूर आणि 2 लोंग घेऊन दुर्गा मातेच्या चरणावर अर्पण करायचे आणि संध्याकाळी ते जाळून घ्यायचे। याच्याने सुद्धा धनप्राप्ती होते। जर दुर्गा मातेची मूर्ती नसणार तर लक्ष्मी माते पण दुर्गा, आता आपण ऐकलं, आत्ताच ऐकलं आपण या व्हिडिओच्या माध्यमाने, आत्ताच 2 मिनिटं पहिले, की ते कोणते रूप धारण केलेले दुर्गा माताने। तर दुर्गा माताची मूर्ती नसणार तरी पण लक्ष्मीच्या मूर्तीजवळ तुम्ही गुलाबाचं फूल, कापूर लोंग ठेवू शकता, संध्याकाळी जाळू शकतात। जी मूर्ती असेल तुमच्याकडे देवीची, सप्तशृंगी असेल, रेणुका माता, तुळजापूर की भवानी माता, सप्तशृंगी, कोल्हापूर महालक्ष्मी माता, जी मूर्ती असेल, वैष्णो देवी माता, जी फोटो असेल, त्या फोटो जवळ तुम्ही फूल आणि लोंग कापूर अर्पण करून द्या। श्रद्धा आणि विश्वासाने आणि मनातल्या इच्छा त्या देवी मातेला सांगा। देवी माता आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करते, अशी मला 100% गॅरंटी फक्त पाहिजे। काय? विश्वास आणि श्रद्धा। विश्वास आणि श्रद्धाने जर तुम्ही काही पण कार्य करणार, या देवीला आराधना करता, तर देवी स्वयं जगदंबा माता साक्षात प्रकट होऊन जाते आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी। एवढा तिने मधु आणि कैटभांचा नाश केला। एक सहारा करणारी ही माता भगवती, खूप मोठी दुर्गा माता, ही सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करते। तर असा उपाय सुद्धा तुम्ही केला तरी पण चालेल। दुर्गा अष्टमीला बेलाच्या झाडाखाली लांब बातीचा दिवा लावा। दुर्गा अष्टमीच्या दिवशी पार्थिव शिवलिंग बनवा। पार्थिव शिवलिंगावर रुद्राभिषेक करा। रुद्राभिषेक रुसाने, रसाने, मधाने, दयाने, पंचामृताने अभिषेक करा। रुद्राक्ष अर्पण करा। एक चौमुखी दिवा लावा। त्या चौमुखी दिवावर एक कमलकट्ट्याचा मणी अर्पण करा, त्याच्याने सुद्धा महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते। शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने 108 वेळा तांदूळ अर्पण केल्याने सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात, दुःख दारिद्र्य दूर होते। तीळ अर्पण केल्याने दरिद्रताचा नाश होतो आणि महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते। शिवलिंगाला काळी तीळ जर आपण अर्पण केली तर 7.5 शनी दोषापासून आपल्याला सुटका मिळते। शिवलिंगावर जर आपण जवस अर्पण केले म्हणजे आपले सौभाग्य अखंड राहते आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। शिवलिंगावर मुगाची डाळ जर वाहिली तर दाम्पत्य जीवन, ज्या मुलामुलींचे लग्न होत नाहीये त्यांच्या मुलामुलींचे लग्न सुद्धा जुळते। असे या शिवलिंगामध्ये तिकडे शालिनी भक्ती सागरवर लिंग पुराण चालू आहे। शालिनी भक्ती सागर कथावर दुर्गा पुराण चालू आहे। तुम्ही लिंग पुराण ऐका तिकडे, तर लिंग पुराणांमध्ये सुद्धा तिकडे उपाय सांगितलेले आहे, तर तुम्हाला तिकडे सुद्धा उपाय दिसतील। हे माझ्या मनाचे मी काहीच उपाय सांगत नाहीये, तर हे संपूर्ण मी ह्या दुर्गा पुराणांमधीलच उपाय जे काही आहे तर तेच सांगत आहे। तर मित्रांनो, असे काही उपाय करा मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी। आपल्या मुला बाळांसाठी जे काही आपण करतो तर ते आपल्या मुलांना प्रगती होण्यासाठी मदत होते। तर मित्रांनो, आपल्या मुलांच्या इच्छेसाठी, कामनेसाठी नक्की करा असे हे काही उपाय। नाही काही शक्य तर एक दिवा लावा लांबवातीचा, उत्तरेकडे तोंड करून, आणि झोली पसरवा आणि मातेला प्रार्थना करा। बेलाच्या झाडाखाली प्रतिदिन महालक्ष्मी माता विराजमान राहते आणि संध्याकाळी प्रतिदिन 4 वाजेनंतर
नंदीवर बसून शिव आणि पार्वती भ्रमणसाठी निघलेले राहतात. तर ज्या घरात शिवाची पूजा 4:30 वाजल्यानंतर केली जाते प्रदोष कालावर, तर त्या घरात माता लक्ष्मीचा वास राहतो. आणि दरवाजावर, मुख्य दरवाजावर सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे की या आमच्या घरी आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे आणि आमचे सर्व दुःख दारिद्र्य दूर करा असे भोले बाबाला प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. आणि आपल्या देवाऱ्यावर सुद्धा तुम्ही नाडा ठेवू शकता असा, आणि तो नाडा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही बांधू शकता. आणि हा नाडा जर आपण बांधलेला राहतो तर आपण आजारी सुद्धा होत नाही आणि आपले पदोपदी संरक्षण होत राहते. तर असा नाडा सुद्धा तुम्ही चांगल्या तिथीवर सुद्धा ठेवू शकता. चांगली तिथी, दररोज शुभ दिवस राहतात. आपली पाहिजे काय श्रद्धा आणि विश्वास. तर एक नाडा सुद्धा हाताला बांधा. मुलं परीक्षेला जात असतील, इंटरव्ह्यूला जात असतील, काही चांगल्या कामाने जात असणार तर तेव्हा सुद्धा हातात नाडा फुल पॉझिटिव्ह ऊर्जाने बांधून जा. सर्व कामं तुमचे पार पडतील अशी मला खात्री आहे. तर मित्रांनो, जय श्री महाकाल, जय माता दी नक्की करा.